माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण आता बाहेर असतात. ईश्वरीने ठरवलेलं असतं की छान असा चुल्हा पेटवायचा आणि त्या चुल्यामध्येच आता स्वयंपाक बनवायचा. हे तर नक्की झालेलंच असतं आणि त्यामुळेच ना आता ती विचार करत असते आणि विचार करत असतानाच आता ती ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते. मग त्याच वेळेला आज मध्येच काही या चुलीचं काढलं आहेस तू, त्यावर चुलीवरचं जेवण एकदा जेवून तर बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल असं देखील ती आता त्याला सांगत असते आणि त्याला म्हणते की आज बघा कसलं भारी जेवण बनतं इथे. आणि त्याच वेळेला मेन म्हणजे ना आता चूल पेटवायची यावर ना यांच्यात तू मेमे सुरू असतं. कारण आता ईश्वरीला ही चूल पेटवता येत असते, कारण ईश्वरीला या सगळ्याची सवय असते. ईश्वरी चूल पेटवत असते तर अर्णव तिला म्हणत असतो की तू हो बाजूला, हे सगळं काही मी करतो, तुझ्याने हे सगळं काही जमणार नाही. आणि असं बोलून तो आता म्हणू लागतो की मी करतो. त्यावर आता तो असाच तोंडाने फुंकर मारत असतो तर ईश्वरी त्याला फुंकर मारायला फुंकरी देते आणि ती स्वतः त्याला फुंकर मारायला शिकवते. पण जेव्हा तो इतक्या जोरात फुंकर मारतो ना, तेव्हा सगळा धूर त्याच्या डोळ्यात उडू लागतो आणि त्याबरोबर आता त्याचे डोळे जळजळू लागतात. तर ईश्वरी म्हणते की ह्याचीसुद्धा एक टेक्निक असते फुंकणी मारायची. मग आता ती फुंकणीने स्वतःच फुंकर मारू लागते. त्याबरोबर सगळाच धूर सगळीकडे पसरतो, पण चूल काही पेटत नसते. चूल पेटत नसल्यामुळे आता त्यांचं तू मे सुरू असतं आणि त्यातच आता ईश्वरी म्हणत असते की बघितलं का, थोडंफार जमतंय, थांबा आपण आता ही चूल पूर्ण पेटवूया. तिला म्हणतो की नाही, तुला तर ना काहीच जमत नाही, थांब आता मी एक काम करतो, इंटरनेटवर बघतो चूल कशी पेटवायची ते. त्यावर मात्र ईश्वरी म्हणते की आता हे सुद्धा इंटरनेटवर बघणार आहात का तुम्ही, याचीसुद्धा माहिती असते का. त्यावर ईश्वरी अर्णव म्हणतो की अगं सगळ्याची माहिती आजकाल इंटरनेटवर असते, लगेच तो सर्च करतो हाऊ टू लाईट अ ट्रेडिशनल स्टोव. मग आता ईश्वरी म्हणते बाप रे, आता चूल कशी पेटवायची हे सुद्धा तुम्ही सर्च करणार आहे का, काय बोलावं खरंच ना तुम्हाला, एवढी साधी सोपी भाषा आहे, चूल कशी पेटवायची असं जरी टाकलं असतं ना तरी सगळी इन्फॉर्मेशन आली असती. पण नाही, हेच आता हाऊ टू लाईट ट्रेडिशनल स्टोव अशी मुद्दामून ती त्याला आता मजा घेतच बोलत असते. आता तो त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती चूल पेटवायचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला त्याच्या हाताला आता चटका लागतो. जसा त्याच्या हाताला चटका लागतो ना, तशी ती आता त्याच्या हातावर फुंकर मारू लागते. फुंकर मारता मारता आता हात जो आहे तो खूपच जास्त आता जळजळू लागलेला असतो. मग ईश्वरी त्याला म्हणत असते की काळजी नसावी, मी आहे ना, आणि असं बोलूनच ती आता त्याला सावरून घेत असते. मग दोघंही जण आता ठरवतात की चुलीवरचं जेवण बनवायचं. पण ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की तुम्ही यामध्ये आता येऊच नका, मी करते माझ्या परीने, मला जमेल सगळं काही. मग आता ईश्वरी ती चूल पेटवते. त्या अर्णवचा जो काही मेसेज असतो, व्हिडिओ असतो, तो ती बाजूला ठेवते आणि ती स्वतःच्याच हाताने आता ती चूल पेटवते. जेव्हा आता ती चूल पेटवते ना, तेव्हा अर्णवही तिच्याकडे पाहत राहतो. अर्णव तिला बोलतो की हे तर जमलं की. मग ईश्वरी म्हणते मी केला का वापर इंटरनेटचा, मला जमतं, कारण आहे ना मी गावाकडची आहे. आता इकडे गावाकडचीच भाषा ईश्वरी बोलत असते आणि अर्णवला म्हणते की तुम्हासनी ना जमणार नाही ओ कारभारी, असं तिने म्हटल्यानंतर आता अर्णवही थोडा गावच्याच भाषेत आता त्याला म्हणत असतो, हो का मालकीनबाई, आमासनी वाटलं होतं की आमासनीच जमेल सगळं काही. आता तो मालकीनबाई तिला म्हटल्याबरोबर आता ईश्वरी अर्णवकडे पाहतच राहते, कारण ईश्वरीला न जाणतेपणी का होईना अर्णव मालकीनबाई असा म्हणालेला होता. मालकीनबाई म्हटल्यामुळे आता ईश्वरीला खूपच भारी वाटत होतं आणि त्यामुळेच ना ती अर्णवकडे बघतच राहते. तर अर्णव जो आहे तो आता ईश्वरीला म्हणतो की चल आता काय करायचं आहे, कसं करायचं आहे ते मला सांग. आणि असं बोलूनच ना तो आता तिला विचारत असतो. त्यावर आता अर्णव ते जे
वांगं असतं ना, जे भरीतचं असतं ते वांगं त्या सळईमध्ये टाकत असतो आणि आपण जसे एखादी गोष्ट ग्रिल करतो अगदी तसंच त्याचं हे सगळं सुरू असतं. पण ईश्वरी आता त्याच्याकडनं ते खेचून घेते आणि म्हणत असते की असं नाही करायचे, थांबा. आणि असं बोलून ती आता त्याच्याकडनं ते खेचून घेते आणि ती स्वतःच आता ते वांगं जे आहे ना ते डायरेक्ट चुलीत टाकते. त्यावर अर्णव तिला म्हणतो की हे सगळं काय करतेस तू, अगं ते जळून जाईल ना. त्यावर ईश्वरी म्हणते ते तसंच असतं, नका काळजी करू, थांबा मी तुम्हाला दाखवते ना. आणि असं बोलूनच आता ती त्याला ते दाखवत असते आणि जेव्हा ती त्याला ते सगळं काही दाखवते ना तेव्हा ईश्वरीही आता विचार करू लागते की हे सगळं असं कसं जुळलं आहे. मग ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की हे वांग्याचं भरीत भाजून झाल्यानंतर आता मी काय करते, मी मस्त भाकरीचं पीठ मळून घेते. पण आता अर्णव काही तिचं ऐकत नसतो. अर्णव म्हणत असतो की नको, तू काहीच करू नकोस, जे काही आहे ते मी करतो, कारण मला ताईसाठी करायचं आहे. मग तो स्वतः भाकरीचं पीठ मळायला घेतो. ईश्वरी त्याला सांगत असते तर अर्णव तिला म्हणतो नको राहू दे, मला कळत आहेत गोष्टी, बडबड करायचं कमी कर जरा. आणि असं बोलूनच ना आता तो स्वतःच हे सगळं काही करू लागतो. जेव्हा आता तो स्वतः सगळं पीठ मळत असतो ना तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे पाहून हसत असते, बघत असते, कारण तिला ना अर्णवचं हे वेगळंच रूप आज पाहायला मिळालेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता आकाश त्याचसोबत मामा सगळ्याची तयारी करत असतात की कारण आहे ना आज डायनिंग टेबलवर बसायचं नाही असं त्यांचं ठरलेलं असतं. इथे ईश्वरीने छान वांग भाजून काढलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता विचारलं जातं, अंजली म्हणत असते की काय चाललंय तुमच्या लोकांचं, कसला एवढा आरडाओरडा गोंधळ. मग आता आकाशही सांगतो की आज आहे ना ईश्वरीने छान मेनू केला आहे आणि तिने ठरवलं आहे की आज सगळीजण एकत्र बसायचं आहे आणि एकत्र आपण जेवण करायचं आहे आणि ते सुद्धा आज चुलीवरचं जेवण आहे. ईश्वरी खास चुलीवरचं जेवण बनवते, वांग्याचं भरीत आणि भाकरी असंही आता म्हटलं जातं. तेवढ्यातच ईश्वरी आतमध्ये येते आणि म्हणते की सगळी तयारी झाली आहे ना मामा. तर आकाश आणि मामा म्हणतात की हो, फक्त आता जेवण हरपायचंच आहे, सगळी तयारी झालेली आहे. असं म्हटल्यानंतर आता मात्र ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे, आम्ही थोड्याच वेळात सगळं जेवण घेऊन आतमध्ये येतो, तोपर्यंत तुम्ही इथे सतरंजी वगैरे घालून तयारीत राहा आणि सगळ्यांना बोलवा हां. मग आता सगळ्यांनाच बोलवलेलं असतं. इकडे मात्र अंजलीला राग येत असतो. अंजली विचार करते की आज माझ्यासाठी हे सगळं काही अर्णवने केलं, त्याने माझ्यासाठी ती मिसळ बनवली आणि ही गोष्टच ना बहुतेक आहे ना या ईश्वरीला आवडली नाही आहे, म्हणूनच ही ईश्वरीने एवढा मोठा घाट घातला आहे असं वाटत असतं तिला. आता सगळ्यांनाच तिथे जेवायला बोलवलं जातं. तर ईश्वरी आता एक एक करून सगळ्यांना जेवण वाढत असते. जेव्हा ती आता सगळ्यांना जेवण वाढते ना तेव्हा आता एक एक करून सगळेजणं जेवत असतात आणि त्याच वेळेला जेवत असताना आता मात्र भाकरी आणि त्याचसोबत आता आपल्याला एवढं भारी असं हे वांग्याचं भरीत आहे ना, हे चुलीवरचं जेवण ना बऱ्याच दिवसांनंतर वर्षांनंतर खायला भेटणार आहे आणि त्यामुळेच ना त्यांना आनंद तर खूपच झालेला असतो. मामा म्हणत असतो की कधी एकदा हे सगळं पोटात जातं आहे ना असं झालं आहे. मामाची बडबड मात्र सुरूच असते. दुसरीकडे आता आजीही मामाची मजा घेत असतात. आजीही म्हणत असतात की अभि म्हणतोय ते अगदी बरोबर आहे, आज कित्येक वर्षानंतर ईश्वरी तुझ्यामुळे हे सगळं जेवण आज करायला मिळते, म्हणजे चुलीवरची भाकरी आणि ही भाजीसुद्धा. असं बोलून ईश्वरीचं कौतुक सोहळा सुरू असतो. अंजलीला सुद्धा जेवण दिलेलं असतं, पण अंजली ही टेबलवर बसलेली असते आणि ती आपलं जेवण खात असते. इकडे आता ईश्वरीने एवढा छान स्वयंपाक केलेला असतो ना, ईश्वरीचा स्वयंपाक हा खूपच छान झालेला असतो, म्हणून सगळेजणं आता ईश्वरीचं कौतुकही करत असतात. ईश्वरी मस्तच केलं आहेस बघ असं बोलून मामा तिला अजूनच प्रोत्साहन देत असतात. या सगळ्यामध्ये अंजली खूप जास्त जलस झालेली असते. अंजलीला आता अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांमध्ये प्रेम फुलते ना हे कुठेतरी मनामध्ये खटकत असतं. म्हणजे तिला असं वाटत असतं की आपल्या भावाने सतत आपल्याकडेच लक्ष देत राहायला हवं, आपल्याबरोबरच बोलत राहायला हवं, पण इथे सगळं वेगळं असतं आणि तो सध्या बायकोमध्ये गुंतला आहे ही गोष्ट कुठेतरी मनामध्ये त्याला सारखी लागत असते. दुसरीकडे आता अंजली विचार जो काही करत असते त्यावरून मात्र आता हसायला
खूपच जास्त वल्लरीला येत असतं. वल्लरी विचार करते की मी ज्या काही गोष्टी ठरवल्या आहेत ना त्या अगदी तशाच करायच्या. दोघींमधली भांडणं अशीच वाढवत ठेवायची. काही झालं तरीसुद्धा या दोघींमध्ये दुरावा कायम ठेवायचा, ही गोष्ट आता फिक्स झालेली असते. तर दुसरीकडे मात्र आता जेवण तर झालेलंच असतं. इकडे हळूहळू का होईना थोडं थोडं होत असतं. मग आता मामा म्हणत असतो की तुम्ही दोघांनी तर एकमेकांना भरवायला हवं. मग आता अर्णव हा ईश्वरीला भरवायला सांगतो. तर ईश्वरी ही अर्णवला भरवते. दोघंही एकमेकांना भरवतात. आणि मग इकडे हे सगळं काही अंजली बघते ना तेव्हा तिला कुठेतरी जलस फील होत असतं. आणि मग ना ती आता हळूच तिकडनं जायला निघते. जेव्हा आता तिला फोन आलेला असतो म्हणून ती उठते, कारण तिला आता राकेशने कॉल केलेला असतो. राकेश तिला आता तो म्हणूनच ती आता तिकडनं लगेच उठून आतमध्ये जाते. मुळात आहे ना तिला अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना भरवत आहेत ही गोष्टसुद्धा आता आवडलेली नसते. आणि त्याचमुळे ती आता आतमध्ये निघून गेलेली असते. आणि जेव्हा ती आतमध्ये निघून जाते ना तेव्हा मात्र आता ती आता राकेशशी फोनवर बोलायला म्हणून जाते. इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण मस्तपैकी एकमेकांमध्ये रमलेले असतात. आणि ही गोष्टच ना आता कुठेतरी वल्लरीलासुद्धा खटकत असते. वल्लरीने ठरवलेलं असतं की यांच्यात भांडणं लावायची. यांच्यात भांडणं लावली की आपल्याला जे हवं आहे ते मनासारखं आपल्याला मिळेल, असाही विषय आता त्यांचा असतो. इकडे मात्र आता मामाला खूपच जास्त जेवण जड झालेलं असतं. भाकरीचा घासही एक एक करून गिळवत नसतो आणि त्याची आपली मजा सुरू असते. तर आजीला मात्र त्यांच्या ह्या सगळ्या ह्याच्यावर हसू येत असतं. दुसरीकडे आता राकेशशी बोलण्यासाठी अंजली रूममध्ये जाते. अंजली राकेशला विचारते की तुमचा फोन आला ना म्हणून मी आतमध्ये आले, जेवायलाच बसले होते. तर राकेश म्हणत असतो की सगळं काही ओके आहे ना. कसलं काय ओके, तुम्ही कधी येताय ते सांगा ना, मला ना इथे राहायचा खूपच जास्त कंटाळा आलेला आहे, असं देखील आता ती म्हणत असते. का काय झालंय, आता तर सगळं ठीक आहे ना, असं देखील राकेश तिला म्हणत असतो. त्यावर राकेशला ती म्हणते की काही ठीक नाही आहे. मुळात आहे ना मला नाही ह्या गोष्टी यांच्या पटतच नाही. आज मला अर्णवने आज सगळ्यांच्या समोर ना मस्तपैकी मिसळ करून दिली. मग चांगली गोष्ट आहे ना, अर्णवने तुझ्यासाठी एवढं केलं तर. पण त्याने मिसळ केली ना ह्या गोष्टीचा बहुतेक त्या ईश्वरीला राग आला आणि म्हणूनच तर ईश्वरी रूमच्या बाहेरही पडली नाही. तिचं वागणं, तिचं हे सगळं बदलतं रूप पाहून ना मला एक एक गोष्टी कळत आहेत. तिला ना इथे मी नकोच आहे आणि म्हणूनच ना ती असं सगळं वागत आहे, असंही आता म्हटलं जातं. मग आता राकेशला तर आनंद होतो की चला फायनली या दोघींमध्ये कुठेतरी वादाची ठिणगी पडते. म्हणूनच तो आता खूप जास्त खुश असतो. दुसरीकडे सर्वेश, अरे सर्वेश चल ना जेवायला, असं बोलून आता ती रिया आलेली असते आणि रिया हाक मारत असते. वेळेला आता राकेश हा रियाला म्हणत असतो की अगं हो थांब ना, येतोय ना. आणि असं बोलून तो आता मात्र इकडे असलेल्या या अंजलीचा फोन ठेवत असतो. अंजली फोन ठेवत असतानाच म्हणत असते की तुम्हाला कोणी हाक मारली का हो सर्वेश म्हणून. नाही ग, तुला काहीतरी ऐकण्यामध्ये गडबड झाली असेल, असं खोटं आता तो तिला बोलतो. आणि त्यानंतर मात्र तो आता अंजलीला म्हणतो की काळजी घे आणि असं बोलून फोन ठेवतो. तर रिया म्हणत असते की काय रे, तू सारखा तुझ्या बहिणीसोबत बोलत असतो, काही चाललंय काय नेमकं तुझं. अगं बहिणीचा फोन होता, ती प्रेग्नेंट आहे तुला माहिती आहे ना, आणि एकतर आपण इथे आहोत, चल आता जेवायला जाऊया, उशीर करूया नको. आणि असं बोलून असता आता तो तिला जेवायला घेऊन जात असतो. जेव्हा जेवायला तो घेऊन जातो ना तेव्हा कुठे जाऊन रिया शांत होते. दुसरीकडे आता मामाचं जेवण वगैरे झालेलं असतं. तर मामा म्हणत असतो की मला ना आता उठायला पण जमत नाही आहे, काय करू कसं उठू ना कळतच नाही आहे. तर आता आकाश जरा मदत कर रे, नाहीतर मला खूपच जास्त मुश्किल होऊन बसेल हे सगळं. असं बोलल्यानंतर आकाश आता उचलतो आणि त्यानंतर मात्र आता मामा म्हणतो की ढकल मला आता. मग मामा त्याला मामाला आता आकाश ढकलतं सुद्धा. इकडे मात्र वल्लरीने कहर केलेला असतो. जे ताट असतं ना त्याच्यातलं अंजलीच्या ताटातलं भरीत आणि त्याचसोबत भाकरी हे एका दुसऱ्या ताटात काढलेली असते आणि ते ताट झाकून ठेवलेलं असतं तिने. आणि त्यावेळेला आता तिकडे ईश्वरी येते तेव्हा ईश्वरीला असं दिसतं की ते सगळं काही आता अंजलीताईनं खाल्लेलं आहे. अंजलीताई पोटभर जेवल्या का, वल्लरीमध्ये दिसत नाही का तुला, ताट रिकामी आहे ना. आणि मग काय ती सगळं काही आवरू लागते. तिला दिसतच नसतं की हे सगळं काही तिने खाल्लं आहे की नाही. मग आता जेव्हा फोनवर बोलून झाल्यावर अंजली बाहेर येते तोपर्यंत ईश्वरी सगळ्या काही गोष्टी आवरून घेते.
ईश्वरी आता सगळ्या काही गोष्टी आवडते ना, तेव्हा मात्र आता अंजली हे सगळं लांबून पाहते. अंजलीला राग येतो. अंजली विचार करते की हे सगळं काय आहे, म्हणजे आजही मला न विचारता हे सगळं केलं आहे. ईश्वरी हे सगळं मुद्दाम करते असं कुठेतरी ना तिला वाटत असतं आणि म्हणूनच ना ती आता चिडलेली असते. तिला राग येत असतो आणि ह्या सगळे काही मुद्दामून वल्लरी करत असते. वल्लरीला भांडणं लावायची असतात आणि तिचे ह्यासाठी प्रयत्न सुरू असतात. इकडे मात्र आता ईश्वरी जी आहे ती अर्णवला म्हणत असते की आपण अंजलीताईंकडे जायचं का. तो म्हणतो कशासाठी. अंजलीताई जीवन आता झोपली असणार आहे. नको ना, चला ना जरा बघूया तरी. मला माहिती आहे अंजलीताई झोपल्या नसणार आहे, आपण बघूया त्यांचे पाय वगैरे दुखत आहेत का, दुखत असतील तर दाबून देऊया. असंही ईश्वरी आता अर्णवला बोलत असते. ईश्वरी जेव्हा अर्णवला आपलेपणाने एवढं सगळं काही बोलते ना, तेव्हा अर्णवही म्हणतो की ठीक आहे, चल आपण जाऊया, ताई काय करते ना बघूया. मग आता दोघंही जण अंजलीच्या रूममध्ये जायचं ठरवतात. दोघंही जण आता जेव्हा अंजलीच्या रूममध्ये जायचं ठरवतात ना, तेव्हा आता अंजली इथे पास्ता खात बसलेली असते. अंजली जेव्हा पास्ता खात असते तेव्हा मात्र आता हे सगळं बघून दोघंही जण विचारतात की हे काय, तुम्हाला भूक लागली आहे का, जेवण नीट झालं नाही का. आजकाल कोण विचारतं कोणाला जेवलात की नाही, कोणाला काहीच फरक पडत नाही. फक्त समोर जे जेवण दिसतंय ते आता संपलंच आहे असं म्हणून उचलून घेऊन जायचं. मग आता हे सगळं कोड्यात जेव्हा अंजली बोलत असते तेव्हा अर्णव म्हणतो की नेमकं काय झालं ताई, तुला जेवायला भेटलं नाही आहे का, मला विचारलं तरी का, सगळं जेवण उरकून तुझ्या बायकोने टाकलं. त्यावर ईश्वरी म्हणते म्हणजे तुम्ही जेवलात नाही आहे का अंजलीताई, मला खरंच माहीत नव्हतं हे सगळं काही. तुला कुठे काय माहिती असतं, तुला काहीच माहिती नसतं, सगळं कळून सवरून नामानिराळी आहेस तू. आता ईश्वरीला नावं ठेवली जात असतात. पण आता इथे असणारा अर्णव म्हणत असतो की ताई तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अर्णवही आता ईश्वरीची बाजू घेत असतो. ही गोष्ट कुठेतरी अंजलीच्या मनामध्ये खटकत असते. अंजली म्हणत असते की झालंय ना तुमच्या मनासारखं, आता मला खाऊ दे ना पास्ता, तसंही मी प्रेग्नंट आहे, मला गोळ्या खायच्या असतात, त्यामुळे मला हा पास्ता खाऊ दे. मग अर्णव म्हणत असतो की ताई प्लीज तू काहीतरी गैरसमज करून घेतेस, तू जसं समजतेस तसं काही नाही आहे. ईश्वरीने हे सगळं काही मुद्दाम केलेलं नाही आहे, प्लीज समजून घे तिला. मला ना आता कोणाशी काहीच बोलायचं नाही आहे ना, कोणाला समजून घ्यायचं आहे. माझा आता विचार पक्का झालेला आहे आणि मी तुम्हाला म्हटलं आहे ना. असं बोलूनच आता मात्र ती दोघांनाही जायला सांगते. आता ती दोघंही जण बाहेर येतात. मग आता अर्णव रूममध्ये येऊन विचार करत असतो. तर मामा तिथे तेवढ्यातच येतो आणि मामा अर्णवला विचारतो की काय झालं. त्यावर मामाला अर्णव झालेली हकीकत सांगतो आणि ईश्वरी आणि अंजलीमध्ये काय होतं आहे मला खरंच कळत नाही आहे असं मामाला देखील तो म्हणत असतो. त्यावर मामा आता काम करत असतानाच अर्णवला एक सल्ला देतो आणि अर्णवला म्हणत असतो की तुला गोष्ट सांगू का, मी तुला सांगतोय ना, एक काम कर, ईश्वरीला सरळ सांग की जरी आपल्याला ती काही बोलली ना तरी कोणत्याही गोष्टी मनावर घ्यायच्या नाही. कारण तुलाही माहिती आहे की कशी आहे अंजली आणि राकेश तर या सगळ्याची मजा घेतोय. आता अंजलीच्या मनामध्ये थोडेफार गैरसमज आहेत, पण आपण त्याचा मोठा बाऊ करायचा नाही. ईश्वरीलाही हे सगळं सांगून टाक. हे सगळं ना राकेशचं मुद्दामून चाललेलं आहे. आता जोपर्यंत अंजलीची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मूड स्विंग्स एक्सेप्ट करावे लागणार आहेत असंही आता सांगितलं जातं. कारण आहे ना तो राकेश आहे तो हे सगळं काही मुद्दामून करतोय आणि राकेशला हे सगळं घडवून आणायचं आहे आणि आपण त्याला आयती संधी द्यायला नको असंही मला वाटतं. असंही आता तो म्हणू लागतो आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की तू बोलतोयस ते अगदी बरोबर आहे आणि त्यामुळेच ना माझाही असाच विचार चालला आहे की तू बोलतोयस ते परफेक्ट आहे, मी कोणताही चुकीचा विचार आता करणार नाही. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की मामाने जे काही सांगितलेलं असतं ते अर्णवला पटत असतं. कारण खरं तर राकेशचा तोच उद्देश असतो, अंजली आणि ईश्वरीमध्ये वादाचे ठिणगे टाकायचे आणि अगदी तसंच सगळं काही होत असतं. आणि इकडे मामा जेव्हा अर्णवला या सगळ्या गोष्टी सांगतो तेव्हा अर्णवलाही ही गोष्ट पटते. आता उद्या बोर्ड मीटिंग असते आणि यासाठी अर्णवची मामाची सगळ्यांचीच तयारी सुरू असते आणि त्यासाठी अर्णवने आता शिर्केंनासुद्धा कॉल केलेला असतो. बोर्ड मीटिंगचे सगळे फाईल्स जे आहेत महत्त्वाच्या इन्व्हेस्टमेंटच्या त्या सगळ्या काही आणून द्यायला त्याने सांगितलेल्या असतात आणि मामाचं बोलणंही अर्णवला पटत असल्यामुळे अर्णवही आता म्हणतो मी ईश्वरीशी या सगळ्याबद्दल बोलून घेतो, ईश्वरीलाही हे सगळं सांगणं गरजेचं आहे असं देखील आता तो म्हणतो. दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता इकडे वल्लरी तयार होत असते. वल्लरी तयार होत असताना मामाच आता म्हणतो की आज स्वारी कुठे सकाळी सकाळी निघालेली आहे.
तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काही फरक पडतो का मी कुठे जाऊ अथवा न जाऊ? मग आता काय झालं आहे, मग आज सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे बनवतेस का? आधीच माझं डोकं फिरलं या नाश्ता मिळाला नाही आहे म्हणून, असंही आता वल्लरी म्हणत असते. आणि मी कशाला तुमच्यासाठी नाश्ता बनवू? अगं कधीतरी काहीतरी कर, म्हणजे आईलाही बरं वाटेल. तुमच्या आईला बरं वाटायला हवं म्हणून मी काही स्वयंपाकघरात जाऊन आता नाश्ता वगैरे बनवत असू का? माझ्याच्याने जे जमणार नाही आहे. मग तुझ्यापेक्षा ना खरंच ना ती ईश्वरी ना खूप पटीने परवडली. ईश्वरी बघितलंस का सगळ्यांसाठी कशी बनवत असते. मग जा ना त्या ईश्वरीला सांगा ना, तुमच्या लाडक्या सूनबाईला, इंदोरी आहे ना मिस इंदोरी, तिला सांगा इंदोरी पोहे बनवून देईल तुम्हाला ती. आणि तसंही तुम्हाला तिच्या हातचं काही आवडतं आणि मस्त भरपूर खात असता तुम्ही. मग जा ना आता आपण वरपा जाऊन तिथं. मला काय सांगताय? अगं तुझ्याने काहीच ना बोलण्यासारखंच नाही. सकाळी सकाळी उगाच तुझ्या तोंडाला लागलो. तुला कुठे जायचं आहे ना तिथे जा. ती म्हणते माझ्या मर्जीने मला कुठे जायचं आहे ना तिथे मी जाईन. तुम्ही मला सांगणारे कोण आहात? मी काही तुमचं ऐकणार नाही आहे, असंही ती आता म्हणत असते आणि तिथेच बसून राहते. मग आता मामा म्हणतो की माझंच चुकलं, तुझ्याबरोबर इथे बोलायला आलो. खरंच ना माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, पण आता सॉरी, पण मला निघतो मी. आणि असं बोलून तो आता निघतो. मग इथे वल्लरी म्हणत असते की हो हो, ह्यांचं नाही असंच असतं. ह्यांना असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ना ह्यांना बऱ्या जमतात, पण मी आहे ना, मला माहिती आहे ही ईश्वरी कसं काय बनवते ते ह्या लोकांना आवडत असतं. इकडे ईश्वरी अर्णवला कोट वगैरे घालून तयार करत असते आणि तेवढ्यातच दार वाजतं. शिर्के आलेले असतात आणि शिर्केने सगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या फाईल्स आणलेल्या असतात. आणि आता शिर्के म्हणत असतात की ह्या सगळ्या फाईल्स आहे, आज बोर्ड मीटिंग आहे आणि ही सगळी मीटिंग ऑनलाईन असणार आहे, असं देखील त्यांनी सांगितलेलं असतं. त्यामुळे अर्णव तयार होत असतो. आणि जेव्हा अर्णव या सगळ्यासाठी तयार होत असतो ना, तेव्हा मात्र आता सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित फिलअप केलेल्या आहेत ना, हेही विचारलं जातं. हो हो, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित केलेल्या आहेत. आता फक्त आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थित मांडून घेऊया. दुसरीकडे आता अर्णवला टेन्शन आलेलं असतं की या सगळ्यामध्ये आपल्या ताईला जमेल का? ताई करेल का हे सगळं काही? नाही जमत असेल तर ताईला नको म्हणूनच सांगायला हवं, असाही आता तो विचार करत असतो. मग आता मी एक काम करते, ताईंकडे जाऊन बघते की ताई काय करतायत ते, तोपर्यंत तुम्हीही तयार व्हा, असंही आता ईश्वरी म्हणत असते. ईश्वरी म्हणत असते की ही मीटिंग तर ना तुम्ही एकदम भारीच करणार आहात आणि मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही ना ही मीटिंग एकदम एक्सलंट करणार आहात, असं बोलून ती त्याला अजूनच उभारी देत असते. आणि ती आता त्याला म्हणत असते की बघा तुम्ही आता जा, व्यवस्थितपणे मीटिंगची तयारी करा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी छान अशी कॉफी घेऊन येते. आणि ताईंनासुद्धा काही हवं नको आहे का ते बघते. ताई ही मीटिंगला बसणार असतीलच की, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा आता ती हे सगळं काही म्हणते तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की चालेल चला मी येते जाऊन. आणि असं बोलून ती आता लगेचच बाहेर पडते. कारण आहे ना तिला आता अंजली काय करते आणि काय नाही हे सुद्धा बघायचं असतं. आणि जेव्हा अंजली काय करते हे बघायचं असतं ना, त्यामुळेच ना तिची खूप जास्त धावपळ होत असते. आता तिच्या डोक्यात हाच विचार सुरू असतो की अंजलीला व्यवस्थित सगळं काही खायला द्यायला हवं, कारण अंजली जी आहे तिने जर खाल्लं नाही व्यवस्थित तर तिला मीटिंग बरोबर अपॉइंट करता येणार नाही, असंही ईश्वरीला वाटत असतं. म्हणून ईश्वरी अर्णवला तिकडनं बोलून निघून गेलेली असते. आणि ईश्वरी जेव्हा निघून जाते तेव्हा अंजली इकडे बोर्ड मीटिंगची तयारी करत असते. कारण बोर्ड मीटिंगमध्ये शांत बसून चालणार नाही, काही पॉईंट बोलायचे असतील तर ते बोलावेच लागणार, असाही विचार ना आता ती करत असते. आणि म्हणूनच ती लॅपटॉप त्यासोबत सगळ्या फाईल्स वगैरे घेऊन बसलेली असते. त्याच वेळेला ईश्वरी तिथे चहा आणि बिस्किट्स घेऊन तिला आलेली असते. आणि ती म्हणत असते की ताई तुम्ही हे चहा बिस्किट घेऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आणि त्याच वेळेला आता ती म्हणत असते की तुम्हाला जर जमणार नसेल ना मीटिंग, तर त्यांना सांगून टाका की तुम्हाला जमणार नाही आहे, उगाच ना डोक्याला प्रेशर घेऊ नका, असंही ईश्वरी आता समजूतदारपणे सांगत असते. पण या सगळ्याचा अंजली चुकीचा अर्थ काढते. अंजली म्हणत असते की आता तू मला सांगणार आहेस का की कसं वागायचं आणि कसं नाही ते? तू मला ना तर या सगळ्या गोष्टी सांगूच नकोस, कारण त्या लायकीचीच नाही आहेस तू, असंही आता म्हटलं जातं. मी बोर्ड मीटिंग करायची की नाही हा तुझा प्रश्न आहे का माझा प्रश्न आहे? माझा आहे ना, तर मी आता बरी आहे, मी करेन सगळं काही आणि तू यामध्ये पडूही नकोस. मग असंही आता ती म्हणत असते. त्यावर ईश्वरी म्हणते की ठीक आहे अंजलीताई, तुम्ही ना हे थोडं खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं होईल मीटिंगला. पण अंजली म्हणते की मला ना तुझ्याकडचं काहीच नको आहे, पहिल्यांदा हे उचल आणि इकडनं घेऊन जा. आणि असं बोलूनच ती आता तिला ते घेऊन जायला सांगत असते. जेव्हा ती आता तिला ते घेऊन जायला सांगते ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की असं काय करतायत
चहा तरी पिऊन घ्या, पण आता तिला चहाही नको असतो आणि मग तिने सरळ सांगितलेलं असतं की मला चहा वगैरे तुझ्याकडनं काहीच नको आहे, उठ आणि पहिल्यांदा हे घेऊन जा, असंही ती म्हणते. आणि मग काय नाईलाज होतो आणि मग ईश्वरीला ते घेऊन जावंच लागतं. ईश्वरी जेव्हा आता ते घेऊन जात असते तेव्हा तिला असं वाटत असतं की आता तरी निदान ताईनं म्हणायला हवं की हे मी खाते, पण काही ती बोलत नसते. उलट ईश्वरी जशी रूमच्या बाहेर पडते ना, तेव्हा अंजली खोलीचं दार लावून घेते. ही गोष्ट कुठेतरी मनामध्ये ना खटकत चाललेली असते. इकडे ईश्वरी विचार करते की ताईला किती राग आला आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रिया आणि त्याचसोबत इथे जो आकाश असतो तो एकत्र असतात रूममध्ये सध्याला तरी. मग आता त्या रियाला राकेशचा जो काही स्वभाव आहे तो आवडतो आणि तिला त्याचा सहवास हवाहवासा वाटत असतो आणि यासाठी तिला आता ती म्हणत असते की आपण एक काम करूया का, आपण दोघंही जण लग्न करूया का. त्यामुळे आता राकेशला तर धक्काच बसतो. दुसरीकडे मात्र आता ईश्वरी जी आहे ती अर्णवला म्हणत असते की तुमची इथे कॉफी मी ठेवलेली आहे, पण ईश्वरीचा जो पदर असतो ना त्या अर्णवच्या जी व्हीलवाली जी खुर्ची असते त्याच्या खाली ते आता पदर अडकलेला असतो. म्हणूनच ती म्हणत असते की प्लीज सोडा ना. आणि इथे अर्णवची आता मीटिंग सुरू होते आणि म्हणूनच अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की उठ, साईडला हो, माझी मीटिंग सुरू आहे. आणि तेव्हाच ईश्वरीला जेव्हा तो खाली वाकवतो तेव्हा ईश्वरीकडनं चुकून अर्णवच्या त्या टेबलवर सगळी कॉफी पडते आणि अर्णव त्यामुळे ईश्वरीकडे रागातच पाहत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.